नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनच्या भावातील तेजी सध्याच्या कंडिशनला 100% संपली। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की सध्याच्या कंडिशनला काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी 100% संपली। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय, काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावातील तेजी 100% संपली। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल, काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावातील तेजी 100% संपली। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता उत्तर जाणून घेऊयात की देशांतर्गत बाजारामध्ये खरंच सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावातील तेजी काय संपली, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो किती आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो भाव आहे सीबॉट वरती सध्या $10 प्रति बुशेलच्या आसपास। तो कधी 10.20, कधी 10.30 तर कधी 9.70, 9.80, 9.90च्या आसपास दिसतो। म्हणजे सरासरी $9.75 प्रति बुशेल्स पासून $10.25 प्रति बुशेल्सच्या दरम्यान हा भाव दिसत आहे। आणि हा चढ उतार कायम, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीनच्या भावाला काही आधार मिळताना दिसत नाही। दुसरीकडे देशात सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता का होती, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण मोदी सरकारची सोयाबीन खरेदी आणि व्यापाऱ्यांची खरेदी। पण महाराष्ट्रात निवडणुका आहेत म्हणून मोदी सरकार आणि व्यापारी सध्या काय बघ्याची भूमिका घ्यायला येतं। त्यांना वाटायले की एकदा निकाल येऊन जाऊ द्या, सरकार स्थिर होऊ द्या, त्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी करू। आणि या अनुषंगाने झाले कसं की सोयाबीनचा जो भाव आहे तो आहे त्या परिस्थितीत सुद्धा 100-200 मागच्या 4 दिवसात घसरलाय। ही घसरण कायमस्वरूपी नाही, पण एवढं मात्र खरं की सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारात सोयाबीनचा जो भाव आहे तो दबावात आहे। आणि सध्याच्या कंडिशनला पुढील 10-15 दिवसाचा विचार केला तर सोयाबीनच्या भावातील तेजी संपली सध्याच्या कंडिशनला, असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे याचा अर्थ सोयाबीनचा भाव तेजीत येणार नाही का? नाही, तेजी येणार आहे, डिसेंबर महिन्यात येणार आहे, पण सोयाबीनच्या भावातील तेजी ही सध्याच्या कंडिशनला थोडीशी थांबली, एवढं मात्र खरं। विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते सध्या एवढ्या अडचणीमध्ये तुम्ही दिवस काढले, काही दिवस आणखीन काढा, कारण नोव्हेंबरपेक्षा डिसेंबर महिना सोयाबीनच्या भावात तेजी आणणारा ठरणार आहे, हे मात्र खरं। भविष्यात सोयाबीनचा भाव देशातील बाजारात कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।